रस्त्याचे मनोगत मराठी निबंध। मी एक रस्ता आहे, माझ्याकडे पाहणाऱ्या प्रत्येक दृष्टीला मी फक्त एक लांब परसट, कधी गुडगुडीत तर कधी खडबडीत पृष्ठभाग दिसतो। मनुष्यांच्या दैनंदिन गरजेचा एक निर्जीव निरुपयोगी भाग। पण कोणाला कळतं की या दगडा डांबराच्या खाली एक सजीव संवेदनशील हृदय धडधडत आहे, एक आत्मा आहे। तो शतकानुशतके झालेला प्रवास फक्त पाहत नाही तर जगतो आणि भावनांनी भारावतो। आज मी तोच आत्मा तुमच्यासमोर उघडून दाखवत आहे। आज मी माझं मनोगत सांगत आहे। माझा जन्म कोण्या एका अज्ञात दूरवरच्या डोंगरात झाला। तेथे मी एक शांत निरागस खडक होतो। मग मानवाने मला खणून काढलं, चिरून काढलं, वाहनांखाली दळून माझ्यातील चैतन्य जागं केलं आणि मला या भूमीवर पसरवून टाकलं। सुरुवातीला तो वेदनादायी, पण मग मी समजलो की हीच माझी नियती आहे। मी जोडणारा धागा गावाला शहराशी, नदीला पर्वताशी आणि सर्वात महत्वाचं म्हणजे मनाला मनाशी जोडणारा दुवा आहे। माझं आयुष्य हे पाहण्यात, ऐकण्यात आणि अनुभवण्यातच गेलं आहे। मी एक मूक साक्षीदार आहे। मला माहित आहे त्या प्रत्येक गावाचं, प्रत्येक झाडाचं, प्रत्येक वळणाचं, माझ्याकडेने येणाऱ्या प्रत्येक प्रवासी माझ्यासाठी एक नवी कहाणी घेऊन येतो। माझ्यावरून धावणारी पहिली सायकल, तिच्या चाकांची खेळकर आवाज आणि मुलांच्या चेहऱ्यावरील उत्साह माझ्या स्मृतीत कोरला गेला आहे। त्या उत्साहाने भरलेल्या पायांचा चपळ आवाज मला आजही ऐकू येतो। माझ्यावरच्या पावलांमधूनच मी मनुष्याच्या भावना ओळखतो। कधी उत्सुक धावणारी पावले, तर कधी थक्क ओढली जाणारी पावले, कधी नववधूंच्या मांडीवरच्या मेहंदीच्या सजलेल्या पायांनी लयबद्धता, लाजीरवाणी चाल, तर कधी एखाद्या वडिलांच्या मृत्यूची बातमी घेऊन पडणाऱ्या मुलाच्या पायांची घाई, तर कधी प्रेमासाठी, भेटीसाठी धावणाऱ्या मुलांच्या पायाची हॅटी, तर कधी निराशेने घराकडे परतताना व्यक्तीचे जड मंद पाऊल। ही प्रत्येक पावलं माझ्या शरीरावर कोरली जातात आणि माझ्या आत्म्याला स्पर्श करतात। रात्रीच्या अंधारात मी एकटंच असताना माझ्या सर्व आठवणी जाग्या होतात। त्या जोडप्याची आठवण येते जे माझ्या कडेला त्या फणसाच्या झाडाखाली बसून प्रेमाची स्वप्न रंगवत असे। त्या मैत्रिणीची गडबडीत हास्यध्वनी आठवतो, ज्या शाळेतून येताना रोज माझ्यावरून धावत सुटत। तो वृद्ध आजोबा आठवतात जे संध्याकाळी त्यांच्या नातवाला घेऊन फिरायला यायचे आणि जुन्या गोष्टी सांगायचे। ही सगळी ओळख, ही सगळी नाती माझ्याच इमानात जपली आहे। पण माझं आयुष्य फक्त सुखाच्या आठवणींनी भरलेलं नाही। मी दुःखाचा, वियोगाचा आणि निराशेचा साक्षीदार देखील आहे। माझ्यावरचे ते कोणते ओले डाग आहेत, ते कोणत्या अश्रूने ओले झालेले आहेत, ते फक्त मलाच माहीत आहे। मी पाहिलं एखादं बाईनं आपल्या लेकराला घेऊन रस्त्याच्या कडेला कसं असं उघडलं, ऐकलं आहे एखाद्या तरुणानं निराशेने माझ्यावर पकडून काढलेला उसासाचा आवाज, जाणवला आहे त्या झोपडीत राहणाऱ्या कुटुंबाची दारिद्र्याने झालेली हतबल। हे सारे वेदनेने भासणं मी माझ्या झीज पावलेल्या शरीरात साठवून ठेवला आहे आणि आता काळ बदलला आहे। माझ्यावरून धावणारी सायकल आता गायब झाली आहे। त्याच्या जागी धूरकाळ सोडणारी, वेगाने धावणारी लोखंडी राक्षसे आली आहेत। त्यांचा वेग, त्यांचा धूर आणि त्यांचा कर्कश आवाज माझ्या शांत निसर्गाशी जडलेल्या अस्तित्व ठेचत आहे। माणसं आता फक्त गतव्यवस्थापनापर्यंत पोहोचण्यासाठी धावतात, थांबत नाही, जवळकी करत नाही, भावना अनुभवत नाही। मी फक्त एक रूट बनलो आहे, एक मार्ग। माझ्यातील जीव काढून टाकला गेला आहे। माणसांनी माझ्यावर काँक्रीटचे जाड आवरण घातले आहे। माझ्या दोन्ही बाजूंना उंच इमारती बांधल्या आहे, ते झाड तोडून टाकले आहे जी मला थंड हवा देत, पक्ष्यांचे गाणे ऐकवत। आता माझ्या कडेला चालणारा प्रवासी हुरहुरतेने जातो। माझ्या शरीरातील उष्णता आणि ध्वनी प्रदूषणामुळे मी स्वतःला एका कैदेसारखा वाटतो। माझ्यामुळं स्वरूपाला माझ्या निसर्गाशी असलेल्या नात्याला जबरदस्तीने छाटून टाकले आहे। पण आशातही कधी कधी त्या जुन्या आठवणीचा स्पर्श होतो। पावसाळ्यातील पहिल्या पावसाच्या सरी कोसळताच माझ्या शरीरातून येणारी ती मातीची सुगंध, ती सुगंध मला परत त्या जुन्या दिवसात नेतं। कधी एखादे जोडपं माझ्या कडेला फुटपाथवर चालताना दिसे आणि मला वाटतं की कदाचित आजही प्रेम आहे। एखादा मुलगा माझ्यावर चेंडू फेकून धावतो, माझा अंतर्यामीला आनंदाचा स्पंदन होतो। मी एक रस्ता आहे, मी जगण्याची, प्रवासाची आणि बदलाची कहाणी आहे। माझ्यातच असंख्य जीवन गुंफले गेले आहे। मी केवळ दगड डांबरण नाही, मी फक्त जिवंत इतिहास आहे। एक अशी डायरी आहे जिथे मानवी हृदयाची प्रत्येक भावना कोरली गेली आहे आणि
जोपर्यंत एकही पाऊल माझ्यावरून जात असेल तोपर्यंत मी पाहत राहील, ऐकत राहील आणि जपत राहील. कारण प्रेम, आनंद, वेदना, आशा आणि निराशा यांचा साक्षीदार होणं हेच खरं तर माझं जगणं आहे. तुम्ही जेव्हा पुढच्यांदा माझ्यावरून जाल, कृपया थोडंसं जमिनीकडे पहा. त्या खडबडीत पृष्ठभागाखाली एक धडपडणारं हृदय आहे हे लक्षात ठेवा. तुमचं पाऊल माझ्यावर पडेल तेव्हा जर हलका ठेवा, कारण कदाचित त्या पावलाखाली एखाद्या जुन्या आठवणीचा नाजूक भाग दडलेला असेल. तुमचा शांतपणे सर्व काही सहन करणारा रस्ता. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.